नमस्ते. आज मी तुमच्यासाठी एकदम सोपी, झटपट आणि खायला खूपच स्वादिष्ट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. ही रेसिपी घरच्या घरी अगदी सहज बनवता येते आणि त्यासाठी खूप जास्त कष्टही घ्यावे लागत नाही. मोजक्या साहित्यामध्ये आज आपण ही रेसिपी बनवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत नक्की पहा. चला तर मग कृतीकडे वळूया. सर्वप्रथम आहे ना, आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे एक मोठ्या साईजचा बटाटा त्याच्यावरची साल काढून अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. लगेच त्याचबरोबर आहे ना, आपल्याला 1 वाटी रवा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. रवा कोणताही चालेल, मोठ्या साईजचा किंवा झुरो साईजचा. मोठ्या साईजचा जरी तुम्ही घेतला तर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीकच होणार आहे. एक बटाटा टाकल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी रवा हा टाकायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि रवा टाकल्यानंतर आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ यामध्ये टाकायचं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ देखील टाकू शकता. गव्हाचं पीठ टाकल्यामुळे ही रेसिपी एकदम हेल्दी होते, त्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ टाकले. आणि आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास हे पाणी टाकायचे. पाणी टाकल्यानंतर याची एकदम बारीक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. हे पहा, आपल्याला असं बॅटर हवं आहे रेसिपी बनवण्यासाठी. आता यामध्ये आहे ना, आपण काही जिन्नस ॲड करूया. एक मीडियम साईजचा कांदा ते बारीक, शक्य होईल तितकं बारीक चिरून यामध्ये टाकायचे. त्याचबरोबर 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून मी यामध्ये टाकून घेते. मिरच्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये टाकू शकता. यामध्ये आपल्याला चवीनुसार हे मीठ टाकायचे आणि सर्वात लास्टला यामध्ये आपल्याला जिरे हे टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. शक्यतो तुम्ही हे हाताने चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजेच व्यवस्थित ते मिक्स होतं. गॅसवर हे कढई ठेवून त्यामध्ये तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तेल हे गरम झालं तर त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले बॅटर आहे ना, नाश्त्याचं बॅटर यामध्ये थोडे थोडे करून टाकायचं आहे. पण लक्षात ठेवा, हे बॅटर यामध्ये सोडताना तेल हे खूप जास्त कडकडीत हे गरम करायचं नाही. तेल हे मीडियम गरम झालं तर यामध्ये थोडे थोडे करून हे बॅटर यामध्ये हाताने टाकायचं आहे. हाताने नाही तर तुम्ही चम्मचच्या साहाय्याने सुद्धा यामध्ये टाकू शकता आणि लगेच टाकल्यानंतर पलटी करायचं नाही. किमान 1.5 ते 2 मिनटानंतर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, म्हणजे ते 1.5-2 मिनटानंतर अलगद असे निघतात. किमान आता 1-1.5 मिनटं झालेले आहे, तर आपण झाऱ्याच्या साहाय्याने हे तळून घेऊया, पलटी करून घेऊया. सोनेरी रंग होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे लगेच आपल्याला काढायचं आहे. फार जास्त याला तळायचं नाही. हे पहा, असं रंग आला ना, आपल्याला लगेचच झाऱ्याच्या साहाय्याने हे काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने राहिलेली बॅचसुद्धा आपण तळून घेऊया. आता हे छान सोनेरी रंगाचं कुरकुरीत झालेलं आहे. बघा, हे किती छान दिसतंय. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ असं. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. तर पहा, ही रेसिपी एकदम कुरकुरीत झालेली आहे. बघा किती छान आणि आकर्षक दिसते. याचा रंग एकदम मस्त आलेला आहे. तर तुम्ही ही रेसिपी एकदा तरी नक्की बनवून पहा. तुम्ही जर एकदा ही रेसिपी बनवला तर पुन्हा पुन्हा बनवचाल आणि आवडीने खाचाल. कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय जाऊ नका. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.